या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मिठाला जागणारे नागरी उड्डाण मंत्री सत्य लपवत आहेत का? रोहित पवारांचा घणाघाती आरोप। राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे घडलेल्या विमान दुर्घटनेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे। या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर संसदेमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री यांनी दिलेल्या मोघम उत्तरावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आक्रमक नेते आणि आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। संसदेत मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे अत्यंत थातुरमातुर, दिशाभूल करणारे आणि केवळ वेळ मारून नेणारे होते, असा जोरदार हल्लाबोल करत त्यांनी तपासाच्या पारदर्शकतेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक सविस्तर पोस्ट करत तपासातील एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक विसंगतीवर बोट ठेवले आहे। कोणत्याही विमान दुर्घटनेच्या सखोल तपासात ब्लॅक बॉक्स हा सर्वात मुख्य आणि निर्णायक पुरावा मानला जातो। जर या दुर्घटनेतील हा ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सुरक्षित आहे, तर तो आगीत जळून खाक झाल्याची चुकीची माहिती मंत्र्यांनी का दिली, असा अत्यंत बोचरा आणि थेट सवाल त्यांनी विचारला आहे। या चुकीच्या माहितीमागचे नेमके कारण काय, याचे उत्तर देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय मंत्र्यांवर व्यक्तिगत संबंध आणि आर्थिक लागेबंदे असल्याचा अत्यंत गंभीर आरोपही करण्यात आला आहे। ज्या VSR कंपनीच्या विमानाला ही दुर्घटना घडली, याच कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात मंत्र्यांनी विशेष पाहुणचार घेतला होता। या पाहुणचाराची परतफेड म्हणून किंवा त्या मिठाला जागून मंत्री महोदय आता या दुर्घटनेच्या चौकशीत जाणीवपूर्वक पारदर्शकता टाळत आहेत का, असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। हा विषय केवळ एका दुर्घटनेपुरता मर्यादित न ठेवता त्यांनी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमानाच्या घटनेचाही संदर्भ दिला आहे। या प्रकरणाच्या चौकशीत अमेरिकन सुरक्षा एजन्सीने वारंवार मागूनही त्यांना आवश्यक माहिती का पुरवली जात नाही? केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे तपास करत असल्याचा दावा करत असताना प्रत्यक्ष माहिती का लपवली जात आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत। विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या या अत्यंत गंभीर प्रश्नात कोणतीही तडजोड चालणार नाही। देशातील जनतेसमोर या प्रकरणाचे खरे सत्य आणण्यासाठी काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख मित्रपक्ष संसदच्या पटलावर हा विषय अतिशय प्रभावीपणे आणि एकजुटीने मांडतील, असा सार्थ विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचा आणि विमान दुर्घटनेसारख्या गंभीर घटनांचा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणे देशाच्या हिताचे आहे। यातील राजकीय आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून निष्पक्ष चौकशांती खरे सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे।